नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PM किसान सन्मान निधीबद्दल ऑनलाईन फॉर्म 2025मध्ये कसे भरावे याची A to Z या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, PM किसानचे रजिस्ट्रेशन चालूच आहे, परंतु या ठिकाणी आता डॉक्युमेंट्सबद्दल मोठी या ठिकाणी अपडेट आली आहे. कारण की आता जनरली पहिले आपला 7/12 आणि आधार कार्डचंच फक्त या ठिकाणी काम होतं, परंतु आता या ठिकाणी बरेच डॉक्युमेंट यांनी मागितलेले आहेत. ते आपण व्हिडिओच्या ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला मी सांगणार आहे कुठले कुठले डॉक्युमेंट हवे आहेत तर. आणि त्याचप्रमाणे सर्व डॉक्युमेंटची PDF तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे. सो मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या पोर्टलला यायचं आहे हे तुम्हाला माहीतच असेल. आणि जर का तुम्हाला डायरेक्ट तुम्ही सर्च करू शकता pmkisan.gov.in. तुम्हाला या साईडवर आल्यावर आता या ठिकाणी बरेच ऑप्शन दिले आहेत. या ठिकाणी एक ऑप्शन पाहत आहे की तुम्ही मधामध्ये न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी दुसरं पेज या ठिकाणी ओपन होते. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम जर का तुमची शेती ग्रामीणमध्ये येत असेल तर तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक ठेवायचं आहे, रूरल फ्रॉम रजिस्ट्रेशन. त्यानंतर जर का म्हणजे शेती किंवा शेती हे अर्बन म्हणजे शहरी भागामध्ये येत असेल तर तुम्हाला 2 नंबरचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. परंतु या ठिकाणी जनरली आपली शेती रूरल भागातच राहत असते, तर या ठिकाणी तुम्हाला रूरल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एंटर आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाका, इकडे मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इकडे स्टेट जे तुमचं बिलॉंग आपले स्टेट असेल ते. त्यानंतर या ठिकाणी स्टेट सिलेक्ट केल्यावर तुम्हाला हा कॅप्चा या ठिकाणी टाकून गेट OTP ऑप्शनला क्लिक करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक ध्यानात ठेवायचं म्हणजे मोबाईल नंबर या ठिकाणी फक्त एकच डाव यूज केला जातो. जर का तुम्ही अगोदर कोणाचा फॉर्म भरला असेल त्या नंबरवर तर या ठिकाणी तो नंबर घेणार नाही. तर तुम्हाला या ठिकाणी एक फ्रेश नंबर असणे आवश्यक आहे. तुम्हाला या ठिकाणी फ्रेश नंबर टाकायचा आहे. त्यानंतरच या ठिकाणी समोरची प्रोसेस होणार आहे. सो मित्रांनो, या ठिकाणी आधार कार्ड नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर, त्यानंतर इकडे स्टेट निवडल्यावर कॅप्चर फिलअप करून तुम्हाला गेट OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर, त्याचप्रमाणे आधार कार्ड नंबर आणि स्टेट सिलेक्ट केल्यावर सेंड OTP ऑप्शनला क्लिक केलेला आहे. त्यानंतर आता तुम्ही जो नंबर टाकला या ठिकाणी त्या नंबरवर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यानंतर खाली पुन्हा तुम्हाला कॅप्चर टाकून सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवर एक OTP या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे OTP सेंड करायचे काम नाही. सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डला जोही नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येणार आहे. तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 2 OTP येतील. एक येणार आहे जो तुम्ही नंबर यूज केला त्याच्यावर एक OTP येणार आहे. त्यानंतर दुसरा OTP तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP येणार आहे. सो जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता ऑटोमॅटिकली तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP गेलेला आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही OTP हॅज बीन सेंट युअर आधार रजिस्टर मोबाईल नंबर. तर या ठिकाणी तुमचा आधार कार्डला जो नंबर लिहिला त्यावर एक OTP गेला असून या ठिकाणी OTP टाकल्यावर तुम्हाला व्हेरीफाय आधार या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आणि व्हेरीफाय आधार या ऑप्शनला क्लिक केल्यावर एक समोरचं नवीन पेज म्हणजे आपलं फॉर्म भरायचं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन होते. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम जे आपण आधार कार्ड वापरलेलं आहे, आधार कार्डनुसार या ठिकाणी माहिती उचलली जाणार आहे. त्यानंतर आता या ठिकाणी जे आपलं राहिलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. एकदम साधा आणि सिंपल फॉर्म जाणून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की कुठलीही मिस्टेक या ठिकाणी होऊ द्यायला नको. कारण की मित्रांनो, लँड ID कोणता टाकावा, त्याचप्रमाणे सर्वे नंबर, गट नंबर कोणता टाकावा यामध्ये थोडंफार कन्फ्यूज असते. तर आपण या ठिकाणी A to Z माहिती पाहत असून व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सो मित्रांनो, तुम्ही या पेजवर आल्यावर या ठिकाणी सोडून तुम्हाला स्टेट हे ऑटोमॅटिकली सिलेक्ट राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल, डिस्ट्रिक्ट असेल तर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा तालुका. तालुका म्हणजे ज्याही
तालुक्याची शेती असेल, या ठिकाणी आता तुम्हाला फक्त शेती संबंधित डिटेल भरायची आहे. म्हणजे जर का तुम्ही शेती तुमच्या गावात दुसऱ्या गावात असेल किंवा तुम्ही राहणार दुसऱ्या जिल्ह्यात असाल, दुसऱ्या तालुक्यात असेल, तर या ठिकाणी तुमच्या रहिवासी ॲड्रेसचं काहीही घेणं-देणं नाही. या ठिकाणी फक्त जे शेती ज्या संबंधी आहेत, त्या संबंधीच फक्त या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही अगर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि शेती तुमची दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असाल, तर या ठिकाणी शेतीसंबंधीच फक्त तुम्हाला माहिती भरायची आहे. म्हणजे जर का तुमची शेती अदर जिल्ह्यामध्ये असेल, तर तुमचा तोच जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर इकडे सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका, ज्याही तालुक्यात तुमची शेती असेल, ते तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ब्लॉक म्हणजे या ठिकाणी ब्लॉक म्हणजे आपलं तालुक्याचे ठिकाण होते. जर का तुमचे ब्लॉक अलग असेल, तर तुम्ही ब्लॉक तुम्हाला निवडायचा आहे. परंतु जनरली ब्लॉक म्हणजे आपले तालुक्याचे ठिकाण तुम्हाला निवडायचं आहे ब्लॉकमध्ये. त्यानंतर इकडे व्हिलेजमध्ये ज्याही गावामध्ये तुमची शेती असेल, ते गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. तुम्हाला सातबारावर चेक करायचं आहे गाव आणि गावात त्या गावासमोर काही आकडे असतात. सातबाऱ्यावर ते तुम्हाला चेक करून या ठिकाणी ते व्हिलेज या ठिकाणी निवडायचं आहे. सो मित्रांनो अशा प्रकारे हे 4-5 गोष्टी निवडायला तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी फार्मर नेम ऑटोमॅटिकली राहणार आहे आधार कार्डनुसार. त्याचप्रमाणे जेंडर ऑटोमॅटिक राहणार. या या ठिकाणी तुम्हाला काहीही करता येणार नाही. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरीमध्ये निवडायचं आहे. जर का तुम्ही एस-सी, एस-टी असाल तर निवडायचे आणि ओ-बी-सीला जनरल हे या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर एक खाली तुम्हाला लिहायचं आहे फार्मर टाइप. फार्मर टाइपमध्ये जर का तुमची शेती 5 एकराच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला स्मॉलमध्ये निवडायचं आहे आणि जर का शेती 5 एकराच्या वर असेल तर तुम्हाला अदर हे ऑप्शन निवडायचं आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला जनरली स्मॉल हेच ऑप्शन ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून आधार कार्डचं ऑप्शन आहे. मोबाईल नंबर आणि ॲड्रेस या ठिकाणी ऑटोमॅटिकली राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड नंबर टाकायचा आहे. राशन कार्ड नंबर टाकल्यावर तुम्हाला लँड आय-डी म्हणून तुम्हाला सातबाऱ्यावरील जो ऑटो असते, ऑटोचा खाते नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे लँड आय-डी म्हणून. लँड आय-डी तुम्हाला सातबाऱ्यावरील जो आपला ऑटोचा खाते नंबर असते, तो खाते नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला ओनरशिप, लँड होल्डिंग अशा प्रकारे 2 ऑप्शन दिसतील. या ठिकाणी तुम्हाला जर का तुमची शेती तुमच्याच नावानं असेल सिंगल, तर तुम्हाला सिंगल हे ऑप्शन निवडायचं आहे आणि जर का तुमची शेती सामायिकमध्ये असेल, तर सामायिक म्हणजे जॉइंट हे ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. जर का सामायिकमध्ये असेल, तर जॉइन हे ऑप्शन निवडायचं आणि जर का शेती फक्त तुमच्याच नावानं असेल, तर या ठिकाणी सिंगल हे ऑप्शन निवडायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हे ऑप्शन निवडल्यावर त्यानंतर तुम्हाला सातबाऱ्या म्हणजे शेती संबंधित या ठिकाणी डिटेल भरायची आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे सर्व्हे नंबर, त्यानंतर खाता नंबर, त्यानंतर इकडे एरिया. म्हणजे एरिया म्हणजे तुमची शेती किती आहे तर 2 एकर, 3 एकर, 0.80, 0.40, 1.80 जे तुमची शेती असेल, म्हणजे जेवढी शेती असेल, जेवढी आर असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे लँड ट्रान्सफर स्टेटस. या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. एक आहे बिफोर आणि आफ्टर. म्हणजे 2019 पूर्वी जर का तुम्ही शेती घेतली असेल, तर तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि 2019 नंतर शेती घेतली असेल, तुम्हाला या दुसऱ्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे प्लॉट नंबर किंवा RFA या ऑप्शनला तुम्हाला नोच हेच ऑप्शन ठेवायचं आहे. या ठिकाणी येस करायचं नाही. त्यानंतर इकडे लँड ट्रान्सफर डिटेलमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं जर का तुम्ही शेती विकत घेतली असेल तर पर्चेस ऑफ लँड, त्याचप्रमाणे आपल्या वडिलांनी दिली असेल तर वडिलाचे ऑप्शन आहे. त्यानंतर वडील वारले असून तुम्हाला जर का तुमच्या नावाने शेती केली असेल तर या ठिकाणी डेट ऑफ फादरचं ऑप्शन आहे. जर का तुम्हाला बक्षीस म्हणून मिळालं असेल तर गिफ्टचं ऑप्शन आहे. ज्याही प्रकारे तुम्ही शेत विकत किंवा ज्या शेती घेतली असेल त्या या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर इकडे लँड डेट व्हिजिटिंग या ठिकाणी तुमच्या सातबाऱ्यावर तारीख असते. ते ते तारीख तुम्ही टाकू शकता सातबाऱ्यावरची किंवा तुम्ही कुठलीही तारीख तुम्ही टाकू शकता. तुम्ही वावर शेती वगैरे कधी घेतली तर. या ठिकाणी कुठलीही तारीख टाकली तरी काही प्रॉब्लेम नाही. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर ही डिटेल तुम्हाला भरल्यावर या ठिकाणी तुम्हाला ॲड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे.
जोपर्यंत तुम्ही ॲड ऑप्शनला क्लिक करत नाही तोपर्यंत फॉर्म सबमिट होत नाही. आफ्टर या ऑप्शनला क्लिक केल्यावर आधार कार्ड नंबर टाकायचं ऑप्शन येते. या ठिकाणी जर का तुम्ही शेती 2019 नंतर घेतली असेल, तुम्ही क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आणि जर का तुम्ही बिफोर म्हणजे 2019 पूर्वी शेती घेतली असेल, तुम्ही बिफोर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि इथं आधार कार्डचं ऑप्शन येणार नाही. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी शेतीशी संबंधित माहिती भरल्यावर तुम्हाला याड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अशा प्रकारे तुमची माहिती ॲड होणार आहे आपल्या सातबाऱ्यास संबंधित. या ठिकाणी मी जॉइंट हे ऑप्शन निवडलं आहे, कारण की या ठिकाणी कस्टमरचा सातबारा हा जॉइंट असून म्हणजे सामायिकमध्ये असून, जर का तुमचं सिंगल असेल तुम्ही सिंगलसुद्धा या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती भरल्यावर आता शेवटची स्टेप म्हणजे डॉक्युमेंट अपलोडिंगची. डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जर का तुम्ही पती-पत्नी असाल तर दोघांचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला जोडायचे आहे. त्याचप्रमाणे सातबारा, 8 राशन कार्ड आणि महत्त्वाचं म्हणजे ई-फेरफार आणि बँकेचे खातं, असे 4-5 डॉक्युमेंट तुम्हाला एक PDF करून 200 केबीच्या आतमध्ये या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी अजून तुम्हाला सांगतो मी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, अ, पती-पत्नीचे आधार कार्ड, त्याचप्रमाणे राशन कार्ड, त्याचप्रमाणे सातबारा, त्यानंतर 8 आणि फेरफार आणि राशन कार्ड आणि बँकेचे खाते. बँकेचे खाते नाही लावले तरी चालेल, परंतु हे 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला लावणे आवश्यक आहे. पती-पत्नीचे आधार कार्ड, त्यानंतर 8, सातबारा, ई-फेरफार आणि राशन कार्ड हे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी एका PDFमध्ये करून 200 केबीच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचे आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी PDF सबमिट केल्यावर तुम्हाला खाली ऑप्शन येणार आहे सबमिटचं. या ठिकाणी तुम्हाला सबमिट करून घ्यायचं आहे आणि फॉर्म एकदा सबमिट झाल्यावर या ठिकाणी तुमच्यासमोर स्टेटस येणार आहे फॉर्म सबमिट सक्सेसफुली. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी दिसणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा फॉर्म पूर्णपणे कंप्लीट होणार आहे PM किसानचा ऑनलाईन. सो मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण A to Z PM किसानचा ऑनलाईन फॉर्म कसा भरला याची A to Z माहिती पाहिलेली आहे. तरी पण जर का तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे PM किसान संबंधित इतर व्हिडिओसाठी किंवा मोबाईल नंबर वगैरे कसा चेंज करायचा आहे, त्यानंतर रिजेक्ट फॉर्म कसे अपलोड करायचे आहेत, याची A to Z माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध राहते. जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.